इस वीडियो में बेटा आज हम लोग डिस्कस करने वाले हैं कि तुका स्ट्रॅटेजी क्या होती है। एंड मिनिट में बेटा ये हमारी हेल्प कैसे करेगी, क्या सारे चॅप्टर्स को कव्हर करना है। तर बेटा हे काही स्ट्रॅटेजीज आहेत एंड मिनिट हे तुम्हाला हेल्प करते डेफिनेट। अंडरलाइन जे डेफिनेशन्स आहेत आपलं जास्त फोकस आपल्याला त्याच्यावर द्यायचं आहे। हेलो बच्चों, कैसे हो आप सब लोग। ओके तो इस वीडियो में बेटा आज हम लोग डिस्कस करने वाले हैं, क्या डिस्कस करने वाले कि तुका स्ट्रैटेजी क्या होती है। ठीक है, एंड मिनट में बेटा ये हमारी हेल्प कैसे करेगी। ओके तो सबसे पहले आप सबको बताएं कि मैम बायो तो वास्ट सब्जेक्ट है ना, तो एंड मिनट बेटा पूरा रिविजन पॉसिबल नहीं होता है ना। तो उसके लिए बेटा हम क्या स्मार्ट स्ट्रैटेजी यूज कर सकते हैं। ठीक है, क्या सारे चैप्टर्स को कवर करना है या फिर सारे चैप्टर्स को कवर कर भी सकते हैं। ओके या फिर हाई वेटेज चैप्टर्स को कवर करना है, तो ये सारी चीजें हम लोग अभी डिस्कस करेंगे। ओके तो जैसे कि आपको आपको पता है कि बायो वास्ट सब्जेक्ट तो है। ठीक है, तो उसमें बेटा प्रॉब्लम क्या होता है। प्रॉब्लम सबसे पहले तो हमें सब कुछ समझ में तो आ जाता है ना, लेकिन बेटा हम रिटेन नहीं कर पाते। हमें कंसेप्ट समझ में आ जाता है उस मोमेंट पर, लेकिन हमें वो कंसेप्ट उस मोमेंट बाद में याद नहीं आता है। राइट, ये सबके साथ होता है ना। तो बेटा हम आज एक ऐसी स्ट्रेटेजी डिस्कस करेंगे जिसकी मदद से आपको ईयर एंड तक आपके सारे कंसेप्ट्स याद भी रहेंगे। ओके एंड आप उसको अच्छे से रिटेन भी कर पाओगे, रिवाइज भी कर पाओगे। राइट, तो सबसे पहले सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला। ओके येस, सगळ्यात आधी बेटा एंड मिनिट स्ट्रॅटेजी काय असेल। ओके आपल्याला काय स्ट्रॅटेजी वापरावं लागेल। ओके सगळ्यात आधी बेटा सबसे पहले फर्स्ट थिंग्स फर्स्ट। ओके दैट इज ओके तुम्हाला बेटा शॉर्ट नोट्स बनवावं लागते, या तर तुम्ही बनवा या तर जसं आपलं एक चॅप्टर एंड होईल तसं मी तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवून देईल है ना। ते ऍपमध्ये अवेलेबल पण असतात, जस्ट रेफर करा। जसं चॅप्टर एंड झालं, जसं नोट्स रिव्हिजन झालं, प्लीज रेफर टू द शॉर्ट नोट्स, ज्याच्यामुळे तुम्हाला चॅप्टर एंड पर्यंत लक्षात राहील। ठीक आहे, सेकंड पॉइंट आपल्याला काय करायचंय, तुम्हाला जसं की माझा एक व्हिडिओ आलेला असेल दॅट इज की वेटेज है ना, वेटेज चॅप्टर वेटेजचा एक व्हिडिओ असेल। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की प्रत्येक चॅप्टरचा वेटेज काय आहे। जसं की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं बेटा हाय वेटेज चॅप्टर येते। ठीक आहे, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन ते पण एक हाय वेटेज चॅप्टर आहे। ठीक आहे, तर तुम्ही आधी फिल्टर आउट करून घ्या की कोणते हाय वेटेज चॅप्टर्स आणि कोणते लो वेटेज चॅप्टर्स आहे। तर आपल्याला हाय वेटेज चॅप्टर्सला फोकस द्यायचा आहे। राईट, ज्याच्यामुळे आपले मॅक्सिमम मार्क्स येतील आपल्याला। ओके नेक्स्ट, फोकस ऑन ओके थर्ड थिंग आपल्याला काय करावं लागेल दॅट इज की तुम्ही जसं या वर्षीचं जर पेपर बघितलं असताल, ठीक आहे, तर जे टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला जे एक टेबल्स असतील है ना, टेबल्स मधून मॅक्सिमम क्वेश्चन्स आलेले आहेत। ठीक आहे, जसं की व्हॉल्युम्स अँड कॅपॅसिटीज वर काफी सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, तर आपल्याला टेबल्स वर फोकस करायचं आहे। ओके दॅट इज टेबल्स। सेकंड फोर्थ पॉइंट बेटा आपल्याला काय करायचंय, फोर्थ पॉइंट जे अंडरलाईन डेफिनेशन्स असतील है ना, त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचंय। ओके ओके अँड बेटा फिफ्थ पॉइंट आपल्याला काय करायचंय, जे डायग्राम्स गिवन आहेत है ना, बेटा आपल्याला डायग्राम्स वर जास्तीत जास्त फोकस करायचंय। डायग्राम्स आपल्याला बघायचे आहेत है ना। जसं चॅप्टर एंड झालं, एक 10-15 मिनिटं तुम्ही डायग्राम साठी देताल है ना, ज्याचे लेबलिंग्स तुम्ही बघताल। ओके अँड ते त्याला तुमच्याकडे जर टॅब असेल है ना, टॅब मध्ये जस्ट इरेज द लेबलिंग्स अँड तुम्ही फर्दर अजून त्या लेबलिंग्सला आयडेंटिफाय करा है ना। नेक्स्ट डायग्राम्स। ओके तर बेटा हे काही स्ट्रॅटेजीज आहेत एंड मिनिट हे तुम्हाला हेल्प करतील डेफिनेटली। ओके जसं की शॉर्ट नोट्स तुम्हाला रिवाइज करायचे आहेत। ओके नेक्स्ट, जसं चॅप्टर एंड झालं तुम्ही इयर एंड रिवाइज करत राहा शॉर्ट नोट्स अँड एंड मिनिटवर हे शॉर्ट नोट्स तुम्हाला हेल्प करतील। ओके तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती राहायला पाहिजे बायोमध्ये है ना। अँड नेक्स्ट फोकस ऑन हाय वेटेज चॅप्टर्स वर तुम्हाला फोकस करायचंय। नेक्स्ट टेबल्स वर तुम्हाला फोकस करायचंय अँड देन फोकस ऑन अंडरलाईन डायग्राम्स। ओके इकडे इकडे डायग्राम्स आहे। ओके सॉरी डायग्राम डेफिनेशन्स असतील। ओके अंडरलाईन डेफिनेशन्स अँड डायग्राम्स वर तुम्हाला फोकस करायचंय। फाईन
नेक्स्ट बेटा ह्याच्यासोबत तुम्हाला अजून काय करायचंय दॅट इज की हे बघा जसं की थोडे एक्झाम्पल्स असतात बायोमध्ये है ना, थोडेसे डेटास असतील बायोटेकमध्ये डेटास आहेत है ना, डायग्राम्स सोबत तुमच्याकडे डेटास पण आहेत है ना, एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला थरोली त्याला फ्रिक्वेंटली रिवाइज करायचंय. ओके, फ्रिक्वेंट रिव्हिजन ऑफ द मेमरायझिंग टॉपिक्स. ओके, त्याला जर तुम्ही फ्रिक्वेंट रिवाइज नाही केलात तर तुम्हाला एंडमध्ये ते खूप जास्त बेटा टफ वाटेल. ओके, तर फ्रिक्वेंट रिव्हिजन प्लस शॉर्ट नोट्स अँड देन बेटा हे जे पॉइंटर्स आहेत जर तुम्ही हे फॉलो केला तर डेफिनेटली यू विल बी एबल टू क्रॅक द एक्झाम. फाईन. नेक्स्ट आता एक्झॅक्टली तुका स्ट्रॅटेजी काय असते. ओके, सगळ्यात आधी बेटा तुम्हाला काय करायचंय की इझी क्वेश्चन्स. ओके, इझी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, देन यू हॅव टू गो फॉर बेटा मीडियम लेवल क्वेश्चन्स. ओके, अँड अगेन बेटा इझी क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असतं की मॅम हे पर्टिक्युलर क्वेश्चन इझी आणि बायोमध्ये तुम्हाला माहिती आहे की मॅम पर्टिक्युलर क्वेश्चनला आपल्याला 30-40 सेकंड पेक्षा जास्त द्यायचं नाहीये है ना. जर तुम्हाला वाटतं की मॅम हे 30-40 सेकंड पेक्षा जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे तर लीव दॅट क्वेश्चन, मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन, बिकॉज त्याच्यामुळे आपला टाइम सेव्ह होईल. जर पुढे 20-30 क्वेश्चन्स खूप जास्त इझी आहेत ह्या क्वेश्चन्सवर आपण अडकून राहिलो तर बेटा ते 20-30 क्वेश्चन्स मध्ये पण आपले मार्क्स जाणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी इझी क्वेश्चन असेल तर त्याला सॉल्व्ह करा, त्याच्यात जास्त टाइम एंगेज होत आहे, मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट मीडियम लेवल क्वेश्चन्स अँड लास्टला बेटा जे टफ क्वेश्चन्स असतात त्याच्यावर आपल्याला तुका स्ट्रॅटर्जी यूज करायची. नेमकं काय यूज करायचं आहे का. ठीक आहे. बेटा फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, जर की मोस्टली बेटा क्वेश्चन्स कसे येतात असं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. इन्सुलिन आहे. ठीक आहे, इन्सुलिन फंक्शन विचारलंय क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आणि ऑप्शन्स काय गिवन आहेत बेटा. फर्स्ट ऑप्शन आहे इट डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल गिवन आहे बेटा. ठीक आहे, सेकंड ऑप्शन मध्ये तुमच्याकडे आहे दॅट इज इट इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. ओके, नेक्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला आहे की दॅट इज मॅम हे प्रोड्यूस. ओके, produced by thyroid gland. Okay, and fourth option it increase reabsorption of वॉटर. ओके, हे 4 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. राईट. तर बेटा ह्याच्यात तुम्ही काय आता इकडं आपण कसं तुका स्ट्रॅटेजी कसं यूज करू शकतो ताई का. हे बघा मोस्टली जेव्हा इट इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, इट डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल, बेटा जर ऑप्शन्स मध्ये असे ऑप्शन्स गिवन आहेत तर मोस्टली काही ना काही तुमचा आन्सर ह्या 2 ऑप्शन्स मधूनच असेल, बिकॉज इकडं सिमिलर टाइप ऑफ ऑप्शन्स गिवन आहेत. राईट. बाकीचे 2 सी अँड डी बेटा हे थोडेसे इरिलेव्हंट असणार आहेत. ओके, मोस्टली असंच होतं. ठीक आहे, आता तुम्हाला जर थोडंसं तरी तुम्हाला कन्सेप्ट जर माहिती आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट एटलीस्ट 50% कन्सेप्ट यू शुड बी नोइंग है ना, तुम्हें पता होना चाहिए. 50% कंसेप्ट तुम्हें पता होना चाहिए, तब जाकर तुम ये स्ट्रैटेजी यूज कर सकते हो. ठीक है, जैसे कि अगर सिमिलर टाइप ऑफ ऑप्शंस रहेंगे तो तुम्हारा आंसर जो है या 2 ऑप्शन्स मधूनच असेल. ओके, तर आपल्याला थोडंसं आणि मग नंतर आपण जर विचार केला ठीक आहे की मॅम आन्सर काय असेल. इन्सुलिनचं फंक्शन कधी ना कधी मी क्लासमध्ये ऐकलं होतं की मॅम हे ब्लड ग्लुकोज लेवलला ऍक्च्युली कमी करतं, सेल्सला देतं ग्लुकोज है ना, ब्लड ग्लुकोज लेवल कमी करतं. तर आपला आन्सर काय असेल दॅट इज इट डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. ओके, तर बेटा हे आहे स्ट्रॅटेजी तुमची एक्झॅक्टली. सेकंड थिंग तुम्ही एलिमिनेट आउट करून पण तुमचा ऑप्शन आन्सर फाइंड आउट करू शकतात. 2 ऑप्शन्स तुम्ही शॉर्ट तुम्हाला माहिती राहायला पाहिजे की मॅम हे आन्सर तर नसणारच. बाकीचे 2 क्वेश्चन्स जे असते ठीक आहे, 2 ऑप्शन्स जे असते यू जस्ट हॅव टू थिंक मोर की हे आन्सर असू शकतं या नाही असू शकतं. ठीक आहे, थोडंसं जर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर यू विल बी एबल टू आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे, तर बेटा हेच होते तुमची तुका स्ट्रॅटेजी. ठीक आहे, एंड मिनिट रिव्हिजन कसं करायचंय. सगळ्यात आधी शॉर्ट नोट्स तुम्हाला रिवाइज करायचे. ठीक आहे, जसं चॅप्टर एंड झालं शॉर्ट नोट्स रिवाइज, जसं चॅप्टर एंड झालं शॉर्ट नोट्स रिवाइज. ठीक आहे, सेकंड जे मेमरायझिंग वाले टॉपिक्स असतात बेटा ठीक आहे त्यांचं तुम्हाला फ्रिक्वेंट रिव्हिजन करावं लागणार आहे. ठीक आहे, थर्ड थिंग
जे तुम्हाला डायग्राम्स गिवन आहे, डायग्राम्सची लेबलिंग्स आपल्याला प्रॉपरली स्टार्टिंग पासूनच बघायची आहे. ठीक आहे. फोर्थ पॉइंट बेटा, अंडरलाईन जे डेफिनेशन्स आहेत, आपलं जास्त फोकस आपल्याला त्याच्यावर द्यायचं आहे. अँड नेक्स्ट पॉइंट बेटा, सॉरी, जे टेबल्स आहेत, ठीक आहे, आपल्याला टेबल्सवर जास्त फोकस द्यायचा आहे. ओके. अँड नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, एक्झाम स्ट्रॅटेजी आधी इझी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे. अँड जर त्या इझी क्वेश्चन्समध्ये तुमचा जास्त वेळ जातोय, ठीक आहे, 30-40 सेकंड्स पेक्षा जास्त तुमचा जर वेळ जातोय त्याच्यात, तर मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन, बिकॉज आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे फर्दर 20-30 क्वेश्चनसाठी, है ना. हे क्वेश्चन मग तुम्ही तुका स्ट्रॅटेजीमध्ये यूज करून, वापरून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, राईट. अँड लास्ट, एलिमिनेशन मेथड थ्रू तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके बेटा, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस लेक्चर.